नमस्कार, राधे कृष्ण, जय शिवशक्ती, डिवाइन सायन्स मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे पर्सनल इयर 2. पर्सनल इयर 1 हे न्यू बिगिनिंगचं वर्ष आहे, तर पर्सनल इयर 2 हे रिलेशनशिप साठी आहे. म्हणजे नवीन नातेसंबंध बनतील, पण जुने नातेसंबंध बिघडण्याचे चान्सेस आहेत. जुन्या नातेसंबंधावर लक्ष देण्याची गरज आहे. काही अट्रॅक्शन तुम्हाला जाणवेल, न्यू फ्रेंड्स बनतील, परंतु काही मित्रांपासून सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला त्यांची कोणतीच मदत मिळणार नाही. स्लो वर्ष आहे, अवेअरनेसचं आहे. जागरूक व्हावं लागेल. काही मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. तुम्हाला तुमचा बिझनेस, जॉब किंवा इतर काही गोष्टी, एखादा तुमचं फील्ड तुम्हाला चेंज करण्याची इच्छा होईल, प्रबळ इच्छा होईल. पण पर्सनल इयर 2 मध्ये नवीन कामाची सुरुवात कधीच करू नये. फायनान्ससाठी पण तेवढं असं खास वर्ष नाही आहे. नवीन बिझनेस अवॉइड करायचा आहे. स्लो आणि जंटल वर्ष आहे. पेशन्स मागणार आहे. हवे तसेच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. हे वर्ष आहे अनालाइज करण्याचं. मागच्या वर्षी काही स्थिती होती, आता प्रेझेंट मध्ये काय आहे. एंड ऑफ द इयर तुम्हाला समजेल की तुम्ही तिथे आहात जिथे तुम्हाला असायला पाहिजे. कारण हे वर्ष तुम्हाला स्लो रिझल्ट देणार, पुढे नेणार, ग्रोथ पण देणार. म्हणजे पर्सनल इयर पण मध्ये मिळालं तेवढं ग्रोथ तुम्हाला मिळणार नाहीये. खूप पेशन्स ठेवावं लागेल. या वर्षात कोणताही निर्णय घाई गडबडीत घ्यायचा नाहीये. लॉस होऊ शकतो. मानसिक टेन्शन मधून हळूहळू बाहेर याल. प्रॅक्टिकल व्हाल. प्लॅनिंगच्या अकॉर्डिंगली काम करा. अपकमिंग टाइमसाठी पार्टनरशिप मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. धोका मिळण्याचे चान्सेस आहेत. जमीन, कन्स्ट्रक्शन, प्रॉपर्टी मध्ये किंवा ह्या रिलेटेड तुमचा एखादा व्यवसाय असेल तर ह्या वर्षी तुम्हाला त्यामध्ये बेनिफिट मिळेल. तुम्ही नवीन घर परचेस करू शकता किंवा बांधू शकता. नवीन घरामध्ये गृहप्रवेश करू शकता. प्रबळ शक्यता आहे. काही रेमेडीज नक्की करून पहा. महादेवाला जलाभिषेक करायचा आहे. पर्सनल इयर 2 आहे, त्यामुळे महादेवाला जलाभिषेक नक्कीच करा. अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालायची आहे, जिला कट पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे एन्झायटी लेवल कमी होईल. शिवाय चक्रा बॅलन्सिंग करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे. अगदी 5 मिनिटं जरी केलं तरी भरपूर आहे तुमच्यासाठी. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या हेच सांगत असते, मेडिटेशन करा, चक्रा बॅलन्सिंग करा. ह्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला अजून माहिती नाहीये, पण ह्याचा व्हिडिओ एक मी नक्कीच टाकेल. त्यामुळे तुम्हाला त्याचे काय फायदे आहेत ते नक्की तुम्हाला समजतील. ठीक आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात बसायचं आहे. चंद्राचा प्रकाश तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्याने पण तुम्हाला फायदा होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. राधे राधे.